या सभेत सामील झाले त्यापासून तुमचे मनापूर्वक आभार। आज या निवडणुकीच्या समर्थकांसाठी आलेले सर्व प्रभाग क्रमांक 14 मध्ये मान्यवरांसमोर मी गणेश लंगोटे याची कन्या, माझं आणि माझ्या कुटुंबाचं समाजसेवेसाठी घेतलेलं व्रत व आमचे आलेले अनुभव उपस्थित किंवा मांडण्याचा प्रयत्न करते। लहानपणापासूनच मला वाटायचे सामान्य मुलांसारखे की अरे आपले वडील आपल्याला फारसा वेळ देत नाही किंवा आपल्या कोणत्याच शाळेच्या कार्यक्रमात सहभागी होत नाही। त्यावर माझी आई म्हणली, हे बघ, तुझे वडील तुझ्या वडिलांसारखे नाही, ते तुझे हट्ट पुरवण्यापेक्षा त्यांना समाजसेवा करणं जास्त महत्वाची वाटते। लहानपणापासूनच मी त्यांच्या समाजसेवाविषयीचं प्रेम जवळून पाहिलं, तेव्हा मला फारसं काही कळत नव्हतं, पण काळानुसार जशी मी मोठी झाले तसं ही अजून वेगळं वाटणारी गोष्ट मला या गोष्टीचा अभिमान वाटू लागला। मला हे सांगू इच्छिते की एक छोटासा प्रसंग मला सांगू वाटतो या ठिकाणी। मी दुसरी तिसरीत असताना माझी आई जून महिन्यामध्ये काही पैसे साईडला काढून ठेवले त्यांनी माझी शाळा व माझ्या भावाच्या शाळेत पुस्तकांसाठी काही खर्च असावा। माझे वडील घाईघाईत आले, म्हणले मला पैसे दे। आई म्हणली का? ती म्हणले 2 विद्यार्थी आहेत, त्यांना काही आई वडील नाही, त्यांची फी नाही भरली तर त्यांचं ऍडमिशन कॅन्सल होईल, त्यांची वर्षभराची मेहनत जाईल, त्यांचं वर्ष व्हायला जाईल। थोडाही विचार न करता, काही आडेवेडे न घेता तिने ते पैसे काढून दिले। त्या दिवशी त्या दोघांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून मला फार आनंद झाला। माझे वडील कधी माझ्या शाळेच्या मीटिंग मध्ये सहभागी झाले नाही, पण ते त्याच शाळेत विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करण्यासाठी रोज 2-2, 3-3 तास तिथे येऊन बसतात। आजही 30 वर्षानंतर रस्त्यावरून जाताना काही विद्यार्थी त्यांना हटकून आठवण करून देतात की काका, तुम्ही जर माझं ऍडमिशन केलं नसतं तर आज मी या पदावर नसतो किंवा मला हे जॉब मिळालं नसतं। खरंच हे त्यांचं समाधान बघून माझ्या वडिलांचा आवाज माझ्या मनात 4 पटीने वाढतो। करोना काळ आपण सर्वांनीच पाहिला, सर्वजण आपले दार लावून बसले होते। माझे सख्खे चुलते त्यांचं निधन झालं, त्यांच्या सख्ख्या भावाचं निधन झालं, पण कोणतेही दुःख न बाळगता ते परत खंबीरपणे उभे राहिले, ते फक्त तुमच्यासाठी, या समाजासाठी आणि समाजसेवेसाठी। खरंच तुम्ही विचार करा ना, अशा माणसाकडे कोणतंही पद नसताना त्यांनी एवढे कार्य केले, कोणतीही सत्ता नसताना, ते कधीच नगरसेवक नव्हते, तरी त्यांनी आज एवढे कार्य केले। आज हेच नाही, विजेचे, पाण्याचे प्रभाग ट्रान्सफॉर्मर आणला। महिलांसाठी माझ्या आई वडिलांनी एनजीओ क्रांती फाउंडेशन नावाने एनजीओ ची स्थापना केली। त्यात माझ्या आईने त्याला साथ दिलं, त्यांचा खांद्याला खांदा लावून असंच भुकत साथ दिली। आज तुमच्या समोर हे बोलण्याचं एकच कारण, येत्या 15 जानेवारी 2026 ला माझी आई सौ अरुणा गणेश लंगोटे, राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवार, तिला तुम्ही भरपूर मतांनी, प्रचंड बहुमतांनी साथ द्या। तुमची साथ हीच खरी आमची कामाची पावती आहे, तुमची साथ हीच आमची 30 वर्षाची कामाची पावती आहे। हेच म्हणून मी माझं भाषण थांबवते। धन्यवाद।